नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आमचे मित्र विनायक माने यांच्या गावाला निघालोय खरं तर फणस आणायला. असं मी मोठे जीव आवळून बसलो होतो का तर आपला विनायकराव आहे हेवी ड्रायव्हर लर्निंग, त्याच्यामुळं आपलं घाबरून बसलेलो होतो. जेवढा घाबरण तेवढा तो तर मजाच घेत होता, त्याला काय टेन्शन. स्टेअरिंग त्याच्या हातामध्ये होती, मी आपला साईडला बसलो होतो. चला, बाप्पा आपल्या सोबत होते त्याच्यामुळं काही काळजी करायचं कारण नाही. तसंच पुढं गेलं तर आपला मुंबई हायवे लागत होता, डावीकडं आपलं मुळशी स्टेट गेलं तर आपलं मुंबई. मुळशीच्या रोडला लागलो, थोडं पावसाळी वातावरण झालं होतं, म्हणजे जरा पुढं पाऊस चालूच होता. भोगावचा घाट प्रारंभ झाल्या लगेच विनायक गाडी हळू चालव, घाट आहे. हळू आपल्याकडं डिक्शनरीमध्ये नाही. तुमच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे, पण इथं माझ्या डिक्शनरीमध्ये घाबरतोय ना मी, त्याच्यामुळे तुम्ही गाडी हळू चालवा. जरा गाणे ऐकायचा मूड झाला आता, म्हणलं गाणे ऐकावं आता. गावात प्रारंभ झाल्यानंतर काय ती झाडी, काय ते डोंगर. आंब्याचं बाग पण भरपूर होतं, पण आंब्याचा सगळा सुकळा साफ झालेला होता. आमच्या नवीन माणसाची खरी मजा इथं. जरा पुढे घे, परत घेर काढायला लागेल. सारवाई परबंद कर की. अरे का पण होत नाही? झाला का? गाडी वगैरे पार्क झाली. आजोबा मस्त आम्हाला फणस काढून देत होते. फणस भरपूर होते, पण आम्ही 1-2 पोतीच आणली बोर, काही जास्त नको म्हणलो. गाडीच्या डिक्कीत फणस वगैरे ठेवलं. चला आता म्हणलं पुढच्या प्रवासाला सुरुवात. मी स्वतः आता गाडी चालवायला बसलो, त्यामुळे जरा मला बरं वाटलं, जीवात जीव आला कुठंतरी. आता बिंदास गाडी चालवायला म्हणलं बरं वाटेल आता जरा. नंतर तो घाबरायला लागला, का तर माझी ड्रायव्हिंग बघून. चला म्हणलं आता जरा नाश्ता पाण्याचं बघावं, पोटाला पण भूक लागली होती. आम्हाला नाही, पोटाला लागली होती भूक. तो मित्रों, हम पहुंच गए हमारे मंजिल पे, दिल खुश एंड स्नॅक सेंटर. दिल खुश ने तो हमारा एकदम मन खुश कर दिया. आम्ही तिथं गेल्यानंतर मस्त वडापावची ऑर्डर दिली, दोघांनी आवडीनं खाल्लं. गोठावडे फाट्यावरती आहे. तर मित्रांनो, कधी तुम्हाला वाटलं की वडापाव खायचा किंवा काय, दिल खुश वडापाव स्नॅक सेंटर खूप छान आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.